तर मॅच आपण स्टार्ट करूया. द्वितीय फेरीची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये धडक मारेल. रेणुशी विपक्ष NKCC आहिर अशी रंगली मॅच. आजचा दिवस म्हटलं तर आषाढी एकादशी आहे आणि आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायासाठी खूप महत्वपूर्ण दिवस आहे. मुख दर्शन व्हावे आता तू सकळ जनाचा दाता, घे खुशीत माऊली तुझ्या पायी ठेवतो माता. आज आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीच्या सर्व क्रीडा रसिकांना आणि वारकऱ्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आजच्या या मॅचला आपण प्रारंभ करूया. अहिर विपक्ष रेणुशी. पहिलाच बॉल. दिशा बदलली आहे पहिल्या बॉलने. व्हाईट बॉलची घोषणा. व्हाईट +1 अशा 2 धावा इथे मात्र मिळतील स्कोअर बोर्ड वरती टीम अहिरला. मंगेश आणि प्रदीप ही प्रारंभिक जोडी अहिर संघाची आहे. रेणुशीच्या माध्यमातून समीर गोलंदाजी मार्गवरती आहे. नामांकित टीम्स आहेत या. रनवे मधून जाताना थोडस पाय घसरत आहेत आणि बॉल टाकणं चुकीचं होऊ शकतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर तयार होतील. सध्या रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट अग्रेसर होताना तुम्हाला बघायला मिळेल. मोठ्या उंचीवरती जातोय. बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन तुम्हाला रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये बघायला मिळतोय. बॉलर समीर तयार ओव्हर नंबर 1 मध्ये. फुल टॉस बॉलला दिशा दिलीये. फुल टॉसला माफी नाही. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. 6 धावा षटकार. या वेळेला मंगेश होते आणि त्यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अगदी प्रारंभिक ओव्हर मध्ये हल्ला बॉल त्यांनी केलाय समीर वरती. अगदी नामांकित टीम्स आहेत. ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतो 2 टीम बद्दल, 2 संघांबद्दल. नामांकित खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहे म्हणजे एक हातगाईची स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली. बॅकफुट वरती गेले होते मंगेश. त्यानंतर या बॉलला दिशा दिली. एक धाव नक्कीच याही बॉलवरती अंकित होईल. धावफलकावरती आपण 6व्या धावा लागल्या. 9 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम अहिर. निर्णायक मॅच आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन क्षेत्रातला आणखीन एक आवाज कास पठार विभागामधला तुषारजी जांभळे सरांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. अगदी या स्पर्धेला बऱ्याचशा समालोचकांची हाजरी तुम्हाला बघायला मिळेल. सकाळपासून बरेचसे समालोचक येऊन या स्पर्धेला भेट देऊन गेले. पुन्हा समीर तयार होतील बॉलिंगसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल चांगला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क ज्या प्रकारे होऊ शकला नाही. आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे समीर यांच्यासाठी. जी जोडी आहे प्रदीप आणि मंगेश या जोडीने चांगला खेळ दाखवलाय परंतु थोडेसे प्रदीप या ओव्हर मध्ये धावा अंकित करण्यासाठी झगडतायत. बॉलर समीर तयार. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील का? टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावफलकावरती आणखीन एक धाव येईल. धावफलकावरती आपण जाऊया. NKCC आहिर संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत एका ओव्हरचा खेळ आपल्या समोर पेश होतोय बॉलर समीर यांच्या माध्यमातून. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. उंची लांबी. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम NKCC आहिरला. प्रदीप बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहिर संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एका ओव्हरचा खेळ संपलाय. चला स्पीडअप घ्या. वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स. येणारे 12 बॉल. पहिल्या सत्रामध्ये अहिर संघ काय टार्गेट सेट करणार असं म्हटलं तर आयुष्यामध्ये संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग येत नाही. या मॅच मध्ये कोण विजयाचा राजभोग भोगणार त्यासाठी करावा लागणार आहे तो करडा संघर्ष. आणि या मॅच मध्ये कोणती टीम करडा संघर्ष करेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत अहिर संघ 11 धावा. क्रमांक 3 वरती प्राचारण ज्यांचं केलंय
रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॉलर सतीश तयार रेणुशी टीमच्या माध्यमातून. बॅटची वरची कडा, तर माफ करा गोलंदाजी मार्क वरती सुनील आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये टीम रेणुशीच्या माध्यमातून बॉलिंग करताना. पहिला बॉल होता, बॅटची वरची कडा होती, एक धाव फलकावरती येते. सत्र क्रमांक 1 मध्ये ओव्हर नंबर 2 चा खेळ. अतिरिक्त उसळी बॅकअप लाईन बॉल आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. खूपच पाठीमागे बॉल ओढला, त्यानंतर अतिरिक्त उसळी दिली पंचांनी, लगेच हात फैलावले. हा खराब बॉल आहे. पण याच्यावरती कंट्रोल ठेवावा लागेल. असं म्हटलं तर ना, जर जीवनाला दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे, जर बॉलरला दिशा नसेल ना तर टीमची दुर्दशा व्हायला वेळही लागत नाही. म्हणजे दिशा खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं घर घेता त्यावेळेस घराची दिशा कोणत्या बाजूला हेही आपण. या बॉलवरती मोठा फटका आलाय. हवाई हल्ला आक्रमण याच्यावरती चढवला जाईल. एक मोठा फटका, 6 धावा षटकार. बॅट्समन मंगेश अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. सुरुवातीपासून त्यांची चांगली बॅटिंग राहिलेली आहे आतापर्यंत. समीर गोलंदाजी मार्क वरती होते, त्यांच्यावरती त्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर सुनील आले, त्यांच्यावरती त्यांनी हल्ला चढवलेला आहे. आक्रमण त्यांनी केले आणि असं म्हटलंय, आक्रमण इज अ बेस्ट डिफेन्स. फॉर्मॅट कोणताही असो, जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये आक्रमण करताना तो चांगला डिफेन्स असू शकतो. याही मॅच मध्ये सत्र क्रमांक 1 मध्ये चांगला आक्रमण बघायला मिळते. जरी एक विकेट गेली आहे. 18 धावा आहेत. 18 व्हाईट प्लस 1 19 धावा धाव फलकावरती. तर माफ करा 18 धावा आहेत. आम्ही स्कोअर बोर्ड मध्ये दुरुस्ती करतो. बॉलर सुनील तयार. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मिड ऑफला. तर माफ करा स्कोर बोर्ड मध्ये थोडस बिघाड आहे. मी दुरुस्ती करतो. 22 धावा टीम आहिर संघ. आतापर्यंत बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 11 आहेत, आता 22 झालेले आहेत. चार बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 बॉल प्रगतीपथावरती आहेत. पहिल्या ओव्हरला 11 होत्या. ज्यावेळेस पहिला बॉल टाकला वंडी आली, 12 झाल्या. नंतर वाईट टाकला, 13 झाल्या. एक षटकार आला, 19 झाल्या. त्यानंतर एक सिंगल काढली मिड ऑफला, 20 झाल्या. 2 आल्या, 22 झाल्या. चला स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑनला, त्याच्या खाली कॅच पकडताना प्रयत्न फसला. दुसऱ्या धावेची संभावना. दुसरी धाव ही पूर्ण झाली. 2 धावा. पावसाळी क्रिकेट आहे, बॉल हातामधून निसटतो आणि त्याच प्रकारचं चित्र तुम्हाला बघायला मिळालं. कॅच सुटली, त्यानंतर 2 धावा आल्या. 24 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली, आम्ही तो सामनावीर पुरस्कार बहाल करतोय. बीरवाडी टीमचे योगेश, आपण मंचावरती या. आपल्याला सामनावीर पुरस्कार बहाल केला जाईल. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता.
एकच धाव अंकित केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत 2 ओव्हरच्या अंतिम सत्र क्रमांक पहिलं आपल्या समोर पेश करते टीम आहिर आणि टीम रेणुशी. तर बीरवाडीचे योगेश आहेत, त्यांना आपण सामनावीर पुरस्कार बहाल करूया. त्यांना विनंती करूया की आपण मंचावरती या. इथून पुढे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? टीम NKCC आहिर कुठपर्यंत मजल मारेल आणि कुठपर्यंत रोखण्यामध्ये टीम रेणुशीला यश मिळेल सांगून जाणारे 6 बॉल हे प्रगती पथावरती इथून पुढे असतील. तर आपण योगेशांना सामनावीर पुरस्कार बहाल करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून बीरवाडी टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांनी पेश केला आणि या खेळाचा गुणगौरव आपण मंचावरती सामनावीर पुरस्कार देऊन त्यांचं करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये प्राचारण केलंय टीम रेणुशीच्या माध्यमातून बॉलिंगसाठी अजित गोलंदाजी मार्गवरती. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्गवरती ते तयार होतील. या 6 बॉलच्या पाठीमागे कोण चांगल्या प्रकारे कष्ट घेईल? अजित निघालेत. अकुट टप्प्याचा बॉल, अतिरिक्त उसळी, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, टेक्निकल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकाला माघारी यावं लागेल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. तर फलंदाज रवी इथे मात्र माघारी जातील. मंगेश अजून मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अमित. इथून पुढे 5 बॉल मार्गस्थ आहेत. मंगेश कशा प्रकारची बॅटिंग करतील? खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा दिली, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावत जातील, बॉलचा पाठमोरा करतील. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. इथून पुढे 4 बॉल आहेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे कुठपर्यंत मजल मारेल टीम आहिर? असं म्हटलं तर कष्ट एक अशी चावी आहे की नशिबात नसलेल्या गोष्टींचाही दरवाजा उघडा करते. परंतु या मॅच मध्ये कोण चांगल्या प्रकारे कष्ट करेल आणि विजयाची चावी कोणत्या टीमकडे असेल आणि विजयाचं दार कोणाचं उघडं होईल? अजूनही एक इनिंग बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर पेश होतोय. या सर्व गोष्टींचा सारांश जर जाणायचा असेल ना तर पाहत राहा, ऐकत राहा जननी माता चषक 2022. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव येते. हे चांगलं षटक आहे अजित यांचं. ज्या प्रकारे अजित शेलार बॉलिंग करतायत, क्रमांक 3चं षटक ते घेऊन आले. ज्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं मारझोड तोडफोड होत असते ते षटक निर्णायक असं. सुरुवातीचं षटक आणि शेवट षटक हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि त्या प्रकारे सुरुवातीला चांगला खेळ दाखवला टीम आहिर संघाने. परंतु या ओव्हरमध्ये खेळत असताना एकही मोठा फटका अजून आलेला नाही. मंगेश तयार. पुन्हा बॉडी लाईनचा बॉल होता. पुन्हा बॉल पाठीमागच्या बाजूला चालला. याच्यावरती 1 धाव येणार आहे. मोकळा श्वास टीम रेणुशी घेणार आहे. परंतु पहा इथे श्वास रोखून धरावा लागेल टीम आहिर संघाला, कारण या ओव्हरमध्ये धावा जास्तीत जास्त घेणं खूप महत्वाचं आहे. जर धावसंख्या कमी राहिली तर सत्र क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाचं काम नक्कीच वाढणार आहे आणि त्यांच्या डोक्यावरती तो असणार आहे प्रेशर. कारण सत्र क्रमांक 2 मध्ये तुम्हाला धावांचा बचाव करायचा असतो, सत्र क्रमांक 1 मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या असतात. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, आवाज चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील, हो आलेत बॉलच्या खाली, परंतु कॅच घेताना बॉडी बॅलन्स करू शकले नाही. धावफलकावरती पुन्हा 2 धावा येतील. धावफलकावरती आपण जाऊया. धावा लागल्या आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम NKCC आहिर. या बॉलला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक येतील का? बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्रोक खूप चांगला होता. पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या सत्रामध्ये NKCC आहिर बॅटिंग करत असताना 31 धावा, 32 धावांचं लक्ष टीम रेणुशी समोर आहे. येणारे बॉल 18 बॉल 32 धावा, 32 धावा 18 बॉल हे समीकरण आपण मांडूया आणि इथून पुढचा टॉस झांजवड विपक्ष घोडे पारूट यानंतरची मॅच आहे. आपण टॉससाठी या. दोन्ही टीम्सला आम्ही आमंत्रित करतो. झांजवड विपक्ष घोडे पारूट यानंतरची मॅच आपली आहे. व्यासपीठावरती आपला टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये हा होईल टॉस. याची महत्वपूर्ण सूचना आपण घ्या. सत्र क्रमांक 2 ला इथून पुढे सुरुवात होईल. रवरवत्या पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत.
तर सत्र क्रमांक 2 जसं मात्र प्रारंभ होईल. टीम रेणुशी संघाला हव्या आहेत 32 धावा आणि या 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगणं मी तुम्हाला थांबवतो. असं म्हटलं आता ना, शपथ खोटी घेतल्यानंतर माणूस मरत नाही, मरतो तो विश्वास असतो. परंतु या मॅच मध्ये कोणती टीम विश्वास सार्थ ठरवणार हे सांगणं थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो कासपाडा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषारजी जांभळे सरांकडे. या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, संपूर्ण कहाणी ऐकूया त्यांच्या वाणीतून. या मॅचची इथून पुढची कहाणी. थँक्यू सो मच. आज सकाळपासून अनेक समालोचकांची या स्पर्धेला हजेरी लागली आहे. निलेश मर्डेकर सर असतील, शैलेश जाधव सर असतील, विनोद जाधव सर असतील, यांचा आवाज तुम्ही आत्तापर्यंत ऐकलात. आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा कोयना सोळशे कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत कर्णधार चषक 2022 पर्व क्रमांक 4 आपण पाहतोय. अगदी अमित कदम आणि अमित दादा कदम आणि अक्षय दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केले गेले. माफ करा, आकाश दादा कदम यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केले गेले. अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला सकाळपासून पाहायला मिळते. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच रंगली गेली. दुसऱ्या फेरीची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय रेणुशी, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय NKCC अहिर, अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 32 धावांचं टार्गेट सेट केले टीम रेणुशी संघाने अहिर संघासमोर. अहिर संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अहिर संघाने 32 धावांचा टार्गेट रेणुशी संघासमोर ठेवले आणि रेणुशी संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश आणि अजित अशी जोडी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅटची इनर एज लागली, चेंडू पाठीमागच्या दिशेला, एक धाव अंकित केली गेले. एका धावेने श्री गणेशा रेणुशी संघाचा झालाय आणि आता मात्र एका धावेने चालू झालेली गाडी तब्बल 32 या आकड्यावरती जाऊन थांबवायचे आहेत. चांगला खेळ करावे लागेल. येणारे चेंडू असतील 17 धावा बनवायचे आहेत. 31 एक मापक असा वन आहे रेणुशी संघासमोर. आपण जर गतवर्षीचा खेळ रेणुशी संघाचा पाहिला तर नक्कीच 5 ट्रॉफ्या त्यांच्या खात्यामध्ये ॲड झाल्या होत्या. आता मात्र 2022 सीझनमध्ये थोडेसे ते चांगले खेळ करू शकले नाहीत, परंतु या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. गणेश एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात, अगदी व्यावसायिक. हा बॉल मात्र नक्कीच बीमरचा बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अगदी बॉलला खेळून काढलाय. ते मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच पाठपोरा करेल तोपर्यंत नक्कीच 2 धावा अंकित केले जातील. या चेंडूवरती नक्कीच 3 धावा अंकित केले जातील. बीमरचा हा चेंडू नक्कीच पंचांनी घोषित केलाय. आता मात्र आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 17 धावा बनवायच्या आहेत. 28 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपण चर्चा करत होतो गणेश शेलार एक व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील मानला जातो. अगदी मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, तर नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहिला, अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अगदी वेगाने घुमवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. अजून 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. त्याच्या जोडीला आपण नक्कीच पाहतोय अजित, एक विनोदी व्यक्तिमत्व आहे. KSK मधील कित्येक काळ विनोद करत असतात. हा बॉल आपण पाहतोय अतिशय ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अजून 1 धाव अंकित केली जाईल. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप, एक आघाडीचा गोलंदाज आहे परंतु आज कुठेतरी नक्कीच गोलंदाजी करत असताना चूक करताना पाहायला मिळतो. ह्या चुक्या सुधाराव्या लागतील कारण तुम्ही टीमचा एक आघाडीचा गोलंदाज आहे. आघाडीचा गोलंदाज म्हटल्यानंतर तुमच्यावरती खूप जबाबदारी असते. ती जबाबदारी तुम्हाला करावी लागणार आहे. 7 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. हा बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी स्लोवर चेंडू पाहायला मिळाला आणि ते मात्र डॉट डिलिव्हरी.
घोडेपारूड संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लगेचच या. टॉस साठी झांजवड संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या बॉलला उडवला, हीच ती महत्वाची जागा. एक बिग ब्लास्ट येतोय गणेश शेलारच्या बॅट मधून. एक खणखणीत, सनसनीत आणि दणदणीत षटकार. 13 धावा धावपलकावरती. काय ब्लास्ट पाहिला आपण. ज्या अर्थी आपण पाहतोय गणेश शेलार एक मोठं नाव आहे. आपल्या नावाला साजेशी खेळी करत असताना ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र आलाय गणेशच्या बॅट मधून. 13 धावा धावपलकावरती लगवले गेलेत. चला टॉस साठी यायचंय, विनंती असेल. यानंतरची मॅच आहे घोडेपारूड विरुद्ध झांजवड अशी मॅच असेल. याही बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. एका धावावरती थांबावं लागणार आहे. चांगला ताळमेळ आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिले षटक आहे, पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. थोडंसं महागडं षटक झालंय आपल्याला पाहायला मिळतंय प्रदीप यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक अजित शेलार यांच्या खांद्यावरती. हा बॉलला स्लोअर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच आमच्याकडे वळले जातात. दोन्ही हात समांतर बाजूला फैलावले जातात. एक वाईड बॉलचा इशारा येतोय. अजून एक धाव धावपलकावरती अंकित केली जाईल. 15 धावा धावपलकावरती. सातत्याने आपण पाहतोय की रबर बॉल ची स्पर्धा पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल. या चेंडूला मात्र उसळी चांगली दिली, वेग चांगला होता. इथे मात्र एक षटक समाप्त होत आहे. एक षटका अखेरीस धावपलका वरती धावपलक जाऊन पोहोचलाय टीम रेणुशी संघाचं 15 या आकड्यावरती. चला जाऊया. आता मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला घोडेपारूड संघ तर दुसऱ्या बाजूला झांजवड संघ. आणि टॉस करण्यासाठी आहेत नवतरुण खेळाडू कृष्णा शिंदे यांच्या विद्यमानाने आपण टॉस केला जातोय. एका बाजूला घोडेपारूड क्षेत्ररक्षण की फलंदाजी, काय निवडशील? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी घाई करतोय, मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2022 या सीझन मधील KSK खासियत आहे मित्रांनो. अगदी आपण पाहतोय तर मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. गणेश शेलार मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. त्याला माहीत आहे की रनअप जर चुकला तर नक्कीच बॉल देखील चुकीचा हाताला जाईल, म्हणून थोडासा थांबलाय गोलंदाज. क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज अमोल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, स्टँडिंग डिलिव्हरी. यस, चेंडूला फेकून दिलाय सरळ काव कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी फरार. मिळतील 6 धावा. तेवीस धावा धावपलकावरती. लाजवाब फटकेबाजी गणेश शेलार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करत असताना गणेश शेलार मैदानाच्या आतमध्ये. याही बॉलला उडवलाय. चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे. चेंडूचा पाठमारा नक्कीच केला जाईल, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो पूर्वी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अंकित केल्या जातील. पंचवीस धावा धावपलकावरती. ज्या अर्थी आपण सातत्याने दोन्ही फलंदाजाची चर्चा नक्कीच करतोय की अगदी गणेश शेलार यांच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 9 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर त्यांच्या जोडीला आपण पाहतोय गणेश, त्यांच्या बॅटमधून अजूनही एकही धाव आलेली नाही. एक चेंडू त्यांनी खेळलेला आहे, परंतु एकही धाव त्यांनी त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. याही बॉलला उडवलाय. याही बॉलकडे मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सोपा झेल ड्रॉप होतोय. या चेंडूवरती नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल. अगदी सोपा कॅच होता, परंतु आपल्या स्टाईलने झेल घेण्याच्या प्रयत्नामुळे झेल ड्रॉप देखील झालाय. 26 धावा धावपलका पुढे. इथून पुढे अजूनही 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम रेणुशी संघाला. या बॉलला आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये. गॅप सिलेक्शन शोधलंय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने नक्कीच धावपलकावरती बदल होताना पाहायला मिळतोय. धावपलकाला आकार येताना पाहायला मिळतोय.
धावफलकावरती 30 धावा. इथून पुढे अजूनही टीम रेणुशी संघाला 2 धावांची गरज असेल. रेणुशी टीम आपण पाहतोय गतवर्षी रेणुशी टीमने अतिशय चांगला खेळ केला होता. त्याच फॉर्मॅटमध्ये येताना आपल्याला रेणुशी संघ देखील पाहायला मिळतोय. या बॉलला अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. इथे मात्र या षटकाराच्या साह्याने इथे मात्र टीम रेणुशी संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. हार्ड लक बॅड लक टीम अहिर संघ. अगदी जर आपण पाहिलं तर अगदी 2 षटकाच्या आतमध्येच ही मॅच समाप्त केली. अगदी 1 षटक 5 बॉलचा खेळ असतानाच नक्कीच या धावा देखील चेस केल्या गेल्या आणि ते मात्र अगदी सहजरित्या टीम रेणुशी संघाने हा विजय देखील संपादित केलाय.